आज माझा भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला की माझे काही मित्र येत आहेत, तो त्यांच्यासाठी पटकन असं चटपटीत काहीतरी बनव. तर मी अजिबात वेळ वाया न घालवता इकडे जे आहे पॉट घेतलं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं, 1 चमचा मीठ घातलं, छान पाणी खळखळ उकळलं की त्यामध्ये जे आहे चाऊमिन घातले. छान असे खालीवर करत जे आहे 80% चाऊमिन शिजवून घेतले. जर आपण या ठिकाणी जर 100% चाऊमिन शिजवले तर ज्यावेळेस आपण त्याला सॉसेसमध्ये कोट करणार आहोत तेव्हा त्याचा गाळ होऊ शकतो. अशा प्रकारे जे आहे चाऊमिन शिजवून घेतले. त्यानंतर इकडे जे आहे एक गाळणी घेतली, त्यामध्ये चाऊमिन जे आहे सर्व चाळून घेतले. त्यातलं जे पाणी आहे काढून घेतलं, त्यावर थंड पाण्याने परत एकदा थंड पाणी घालून धुवून घेतले. म्हणजे काय होतं, ते जास्त ओव्हर कुक होऊ नये म्हणून. एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केले. 2 चमचे तेल घातलं, तेलाने छान असं त्याला जे आहे कोट करून घेतलं. तेल जे आहे मिक्स करून घेतलं, म्हणजे यांनी काय होतं त्या स्टिकी होणार नाहीत. त्यानंतर इकडे जे आहे तोपर्यंत भाज्यासुद्धा कट करून घेतल्या. तर मस्त असं गाजर, शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या, 1 मिडियम साईजचा कांदा, थोडीशी कोबी, लसूण आलं सुद्धा कुटून घेतलं. तर इकडे जे आहे एक कढई घेतली पसरट अशी, त्यामध्ये लसूण आलं घालून घेतलं. हाय फ्लेमवर चायनीज बनवूया. 2 मिरचीचे काप घातले. त्यानंतर कांदा घातला. कांदा जो आहे 1 मिनिट छान असा फ्राय करून घेतला. खूप ओव्हर फ्राय आपल्याला भाज्या करायच्या नाही. त्यानंतर सर्व भाज्या जे आहे एकासोबतच घालून घेतल्या. 2 मिनिटं आपण जे आहे छान अशा तेलामध्ये टॉस करून घेऊया. आता इकडे जे आहे मी भाज्यामध्ये मीठ नाही घातले, नाहीतर काय होतील भाज्या ज्या आहे आपल्या गाळ होतील, त्यामुळे मीठ नाही घालायचं. 2 मिनिटं भाज्या ज्या आहेत झाल्या व्यवस्थित फ्राय की सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस आणि मस्त असं टोमॅटो केचप घालून जे आहे सर्व सॉसेसला मी व्यवस्थित असं भाज्यामध्ये कोट करून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता तिन्ही सॉसेस मी व्यवस्थित घातलेले आहेत. म्हणजेच काय होतं, सॉसला जे आहे छान स्मूथी फ्लेवर येतो. त्यानंतर मिक्स झाल्यावर जे आहे आपले चाऊमिन घालून घेतले आणि छान असं भाज्यामध्ये सॉसेसमध्ये कोट करून घेतलं. तर अशा पद्धतीने जे आहे आपले चाऊमिन रेडी आहेत. माझ्या भावाचे मित्र तर खाऊन खुश झाले. तुम्हीसुद्धा बनवा, तुम्हीसुद्धा असेच जे आहेत एन्जॉय करा चाऊमिन. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.